आज होता फ्रेंडशिप डे, त्यात संडे. सो कसा सेलिब्रेशन करणार, सो दाखवते कसा सेलिब्रेट केला आहे तो. हाय, मी प्राजू शेलार, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. सो रेडी होऊन शॉपवर जायला निघाले, पण कळालं की आज फ्रेंडशिप डे. सो कसं सेलिब्रेशन करायचं, माझ्या डोक्यात आयडिया आली की क्लायंटसोबतच करूया. सो जाताना सायशाचं म्हणणं होतं आज मला आज पावभाजी पाहिजे. सो तिला नाश्ता वगैरे केला आणि सलूनवर गेलो तर पहिलाच हेअरकटचं क्लायंट होतं. सो हेअरकट केला, नंतर हेअर कलरचं क्लायंट होतं, त्यांचं हेअर कलर ॲप्लिकेशन करून घेतलं. आणि इकडे आपले क्लायंटचे सेलिब्रेशन पण चालू होते, स्टुडंट पण हॅप्पी होत्या, ताई काहीतरी नवीन युनिकच आणतेस. सो नंतर प्रोटीन ट्रीटमेंटचं क्लायंट होतं आलेलं. सो तिकडे मी हेअर कलर ॲप्लिकेशन करत होते, तोपर्यंत आर्या इकडे प्रोटीन ट्रीटमेंटची तयारी करत होती. नंतर मी प्रोटीन ट्रीटमेंटचं क्रीम ॲप्लिकेशन करून घेतलं. क्लायंट खूप वेटिंगवर होते. ह्या मॅम पण आपले व्हिडिओ बघूनच आलेल्या आहेत. खूप सुंदर हेअरकट झाला होता त्यांचाही, त्याही खूप हॅप्पी झाल्या. आणि सगळे क्लायंट म्हणत होते की काहीतरी नवीन आहे, खूप छान करताय. सो असंच प्रेम देत राहा. आणि हा फायनल रिझल्ट होता हेअर कलरचा. ती ताई खूप हॅप्पी होती. आणि सायशा मॅडम तर आमच्या ऑलवेज हॅप्पीच असतात की बाबा काहीतरी नवीन, तिच्यामुळेच सुचतं मला हे नवीन नवीन आयडियाज. आणि प्रोटीन ट्रीटमेंटचा रिझल्ट बघू शकता तुम्ही, खूप सुंदर आला होता. मॅम तर खूप हॅप्पी झाल्या होत्या, मी त्यांच्या फेसवरच दिसू शकतं. आणि तुम्ही फायनल रिझल्ट पण बघा. सो असे ट्रीटमेंट करायचे असतील तर सलूनला नक्की व्हिजिट करा. ह्या मॅम स्पेशली गोरेगाववरून माझ्याकडे हेअरकट करायला आल्या होत्या. खूप सुंदर हेअरकट झालेले आहेत त्यांचेसुद्धा. आणि बॅक टू बॅक मग क्लायंट चालूच होता ना, आपले फ्रेंडशिप डे तर चालूच होता दिवसभर. नंतर तुम्ही हॅपीनेस बघू शकता. तुमच्यामुळे मला ह्या छान छान आयडिया सुचतात. सो फायनली स्टुडंटसोबत सेलिब्रेशन करून घरी जायला निघालो. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. भेटूया.